नमस्कार मंडळी, तेजस व्हॉइसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि काही प्रत्यक्ष, काही अपेक्षित, काही अनपेक्षित निकाल लागले. यामध्ये खरा महत्त्वाच्या निकालांमध्ये मुंब्र्याचा निकाल नक्कीच गणला जाईल, कारण एका नवोदित तरुणीने जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मातब्बर नेता आणि त्यांच्या अंडर काम करणाऱ्या लोकांना पराजित केलंय. आणि मग काय, पुढे झाली कॉन्ट्रोवर्सी. संपूर्ण मुंब्रा आम्हाला हिरवा करायचा आहे. या एका वाक्यावर तुम्ही बघाल अनेक सो कॉल हिंदुत्ववादी जागे झाले. आता तेजस व्हॉइसचा प्रश्न त्या लोकांना आहे जे हिंदुत्ववादाचं लेबल घेऊन बसलेत. मुळात MIM हा पक्ष महाराष्ट्रात वाढला कसा? या इलेक्शन्समध्ये तर MIMनी सेंचुरी पार केली आहे पूर्ण महाराष्ट्रात. भाजपाशिवाय शक्य आहे का? प्रश्न अगदी सरळ आहे की भाजपा प्रणित आणि RSS प्रणित आणि एकनाथ शिंदे पक्षांचे प्रणित लोक जेव्हा हिंदुत्ववादावर बोलतात तेव्हा खरंच हे लोकांना मूर्ख समजतात का लोक ब्रेन वॉश झाली आहेत हे त्यांनी ठामपणे मनात रुतवून घेतलंय? हा खरा प्रश्न आहे तेजस व्हॉइसचा. सोप्या भाषेत बोलायचं तर भाजपाशिवाय MIM ही फुलू शकत नव्हती, फुलतही नाही आणि भविष्यात फुलणारे नाही. भाजपाचंच देण आहे की मुंब्र्यात किंवा एकंदरीत महाराष्ट्रात MIMचे उमेदवार एवढ्या भरघोस मतांनी आणि दणक्यात निवडून आलेत. तेजस व्हॉइसचं एवढंच सांगणं आहे की भाजपा प्रणित असाल, RSS प्रणित असाल किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाशी प्रणित असाल, तुमच्याकडनं हिंदुत्वावर बोलणं किंवा निवडून आलेली जी नवी निर्वाचित नगरसेविका आहे तिने भलेही उत्साहाच्या भरात बोलूनही गेली असेल आता संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे, पण तुम्हाला खरंच नैतिक अधिकार आहे का हिंदुत्वावर बोलण्याचा? हा खरा प्रश्न आहे मित्रहो.